सिद्धार्थ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मधले एक सुज्ञ घरधारक आणि सिद्धार्थ कॉलनीतले जाणते कार्यकर्ते प्रकाश दांगुडे आपल्यासोबत आहेत. प्रकाशजी, काय सांगाल की तुम्ही आपल्या घराचा ताबापत्र भरलेला आहे, संमतीपत्र विकासकाला दिलेलं आहे, की तुम्ही हे कशा प्रकारे विश्वास ठेवलात आणि तुम्ही या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कशा प्रकारे सहभागी झालात? मित्रांनो, माझ्या घरधारकांनो, माझा सर्वनीय जय भीम. आम्हाला विकास रुपारेल बिल्डर करणार हे काळा दगडावरची रेघ आहे, हे आम्हाला मान्य आहे. मित्रांनो, आज सिद्धार्थ सोसायटीमध्ये माझ्या नावावरही घर आहे, माझ्या आईच्या नावावरही घर आहे. मी तुम्हाला असाच संदेश देईन की मी ह्या योजनेमध्ये ह्या अर्थाने आलो की ह्या योजनेमार्फत मला काही गोष्टीची माहिती मिळाली की हे कुठंतरी सत्य आहे, आणि मी माझ्या लोकांना, स्थानिक रहिवाशांना पण सांगेल आणि हाच मेसेज देईल की आपण भूलथापाला बळी न पडता आपण आपलं घर, आपला विकास कसा करायचा याच्याकडे जास्त पद्धतीने लक्ष द्या, याच्यावर जास्त जोर द्या. हे भूलथापा नेते लोक, हे कार्यकर्ते, हे फक्त आपले खिशे भरण्याच्या कामासाठी हे तुमच्या खांद्यावर बंदुकी ठेवून गोळ्या मारत आहे, हे तुमच्या लक्षात येऊ द्या. मित्रांनो, आज रमाईमध्ये माझ्या बहिणीचं घर आहे, ते घर तोडलेलं आहे. ते पात्र होतं, त्यांना अपात्र होतं, त्यांना पात्र करून घेतलेलं आहे आणि 4थ्या वर्षाचे भाडं त्यांना बिल्डरने दिलेलं आहे. मी तुम्हाला हाच संदेश देईल माझ्या माध्यमातून की विकासाला चांगली गती आलेली आहे. काही भूलथापांना बळी न पडता अशा ज्या कार्यकर्त्यांना तुम्ही त्यांच्यापासून अलिप्त राहा आणि स्वतः जाणून घ्या एसआरएलला जाऊन की मुळात स्वतः ITI टाका, 375 नंबरची बस पकडा, एक ITI टाका आणि त्याच्यातून तुम्हाला ITI मधून काय माहिती मिळते हे तुम्हाला माहिती पडेल. उगाच त्याच्या व्हॉट्सअपवर याच्यावर हे जे चाललेलं आहे, विरोधकांनी जे मांडलेलं आहे, हे तुमचा भ्रम आणि तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. मान्य करतो, घर आपले आहे, भीती वाटते कोणाला, परंतु मुळात झालं पाहिजे. आपण जर पुढचं पाऊल टाकलं नाही तर कसं होणार? आपल्याला पुढचं पाऊल हे टाकलंच पाहिजे. नमस्कार, संघर्ष व्हॉइस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. संघर्ष व्हॉइसच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आपण सिद्धार्थ कॉलनीच्या SRA प्रकल्पाबाबत वेगवेगळे विषय आणि लोकांच्या अडचणी, खऱ्या अर्थाने सिद्धार्थ कॉलनीच्या सर्वसामान्य घरधारकाला जो पडलेला प्रश्न असतो तो प्रश्न सोडवण्याचे एक उत्तम माध्यम म्हणजे संघर्ष व्हॉइस हा चॅनल आहे. या संघर्ष व्हॉइस या चॅनलवर आपण एका सर्वसामान्य घरधारकाचे सर्व प्रश्न सोडवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून अनेक प्रश्न आले, अनेक वेगवेगळ्या अफवा पसरल्या, परंतु त्यावर उत्तर देण्यासाठी एक ठराविक वेळेची आम्ही वाट बघत होतो आणि आज खऱ्या अर्थाने ती वेळ आलेली आहे. सिद्धार्थ कॉलनीमध्ये सुरू असलेला SRA प्रकल्प, रुपारेल विकासक यांच्या माध्यमातून सुरू असलेली संपूर्ण प्रक्रिया खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत ती पोहोचावी आणि विकासक सध्या काय करतायत हे सर्व माहिती देण्यासाठी आज आमच्यासोबत सिद्धार्थ कॉलनीतील सर्वसामान्य मध्ये राहणाऱ्या आणि आंबेडकरी चळवळीतील रमाताई आहिरे माझ्यासोबत आहेत. त्यासोबत आंबेडकरी चळवळीमध्ये ज्येष्ठ पद्धतीने काम करणारे आमचे बंधू आणि आमचे भाऊ भगवान गरुडजी आहेत. आमच्या माध्यमातून आज एक सर्वसामान्य घरधारकांचे प्रश्न पूर्णपणे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तर सर्वप्रथम मी रमाताई आहिरे यांना विचारेल की रमाताई आहिरे, सिद्धार्थ कॉलनीमध्ये एक कॉमन प्रश्न जो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, थकीत वीज बिल हा एक सर्वसामान्य घरधारकाची डोक्यावर असलेली टांगती तलवार आहे. तर ही जी काही त्यांच्यावर असलेली अडचण आहे ही विकासका माध्यमातून कशा प्रकारे सोडवल्या जाते? तुम्ही सोडा, तुम्ही काय करू नका. सिद्धार्थ कॉलनीतील वीज बिलाचा प्रश्न हा नेहमीच सदोतीत आणला जातो SRAच्या लोकांना भुरळ घालण्यासाठी, पण बिल्डरने 11 कोटी रुपये अगोदरच भरलेले आहेत आणि जेवढे घरधारक बिल्डरकडे फॉर्म भरले आहेत त्यांच्या बिलाची जबाबदारी घेतलेली आहे. म्हणून मुद्दाम काहीतरी खोडसाळपणा करण्यासाठी हा वीज बिलाचा मुद्दा पुढे आणला जातो आणि लोकांनी सुद्धा हा मुद्दा आणू नये पुढे की तुमचा बिल्डर पैसे भरत नाही, हे नाही. पण जेवढे घरधारक आहेत, जेवढ्यांनी फॉर्म भरलं त्यांनी लाईट बिलाची हमी घेतलेली आहे बिल्डरनी आणि मूळच्या पेपरमध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा मुद्दाच होऊ शकत नाही. हे बरोबर आहे की वीज बिल भरला जातोय किंवा ज्या लोकांनी ताबापत्र दिलाय तर ह्या लोकांचा वीज बिल नाही भरला घेतला गेला नाही, त्यांच्या घरी आज लाईट बिल येतात, तर लोकांमध्ये हा जो गैरसमज आहे हा कशा प्रकारे दूर होणार आहे? हा अदानीचा प्रश्न आहे. त्यांच्याकडे मीटर जरी जमा केले तरी ते दर महिन्याचं बिल पाठवतायत. त्याच्यामुळे घरधारकांनी काही घाबरायचं कारण नाही, कारण बिल्डरने तुम्हाला हमीपत्रात लिहून दिलेला आहे मुद्दा, तो वाचा.
इकडे अदानी आणि हे जे आहेत कोण तो मुद्दा उठवणारे त्यांना काय कळतं का बघा, की त्यांचे स्वतःचे मीटर भरलेत का बघा, त्यांनी भरलेला नाहीये. त्यांच्या सगळ्यात जास्त बिल त्यांचेच आहेत. हा एक मुद्दा आहे. आणि नवीन घरात जाताना वीज बिलाचा मुद्दाच उरणार नाही. नवीन मीटर नवीन सगळं येणार आहे. बिल्डर आणि अदानी बघून घेईल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही भांबावून जाण्याचं काय कारण नाही, अशी प्रत्येक घरधारकाला आम्ही सांगत आहे. सिद्धार्थ कॉलनीतील काही घरधारकांनी जाणीवपूर्वक एजीआरसी मध्ये विकासकाच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आणि जे एजीआरसी मध्ये त्यांनी आपलं 22 तारखेला आपलं म्हणणं मांडलं. तर ह्या एजीआरसीचं नेमकी भूमिका काय होती, त्या ठिकाणी त्या तारखेला काय झालं, हे मी भगवान गरुड साहेब यांच्याकडून आपण विचारूया. भगवान गरुड साहेब, एजीआरसी मध्ये विकासकांविरुद्ध काही लोक गेलेले आहेत. एजीआरसी मध्ये नक्की काय झालं आणि कशा प्रकारे त्यांचे म्हणणं ऐकून घेतलं? मुळात त्यांचं म्हणणंच ऐकून घेतलेलं नाही. कारण एजीआरसीच्या नियमाप्रमाणे जो एलवाय मिळाला, एलवाय मिळाल्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्येच त्यांनी तिथे जायला पाहिजे होतं. असं न करता समितीचे लघु कामे इतर मंडळी ज्यांचा मुलगा सुद्धा वकील आहे, अशा लोकांना माझ्यासारखा माणूस वारंवार सांगत होता की 6 महिन्याच्या आत आपण एजीआरसी मध्ये जायला हवंय. तसं न करता ते जाणीवपूर्वक हायकोर्टात गेले, विलंब लावला आणि मग नंतर तिथे हरल्यानंतर मग हरलेच ते जवळपास, पण त्यानंतर ते एजीआरसी मध्ये आलेले आहेत. आणि एजीआरसी मध्ये गेले, त्यांचा वकील कोण होता? पिसाळ नावाचा जो पलीकडचा विकासक आहे, त्याने दिलेला वकील. तर माझ्यासारख्या एक शंका येते की मुळात समिती स्वतःच पोट भरण्याकरता काम करते की सिद्धार्थ कॉलनीचं भलं करण्यासाठी काम करते, हा एक मला एक पडले प्रश्न आहे. कारण आजपर्यंत त्यांनी ज्या लढाई जिंकल्या, सॅम्पल फ्लॅट असेल, सॅम्पल फ्लॅटचा पूर्णपणे फजा उडाला, त्या केसेस केल्या, ते केस ते हरले, हायकोर्टात गेले. हायकोर्टात काय झालं? हायकोर्टामध्ये समजा करार रद्द झाला असं म्हणत असताना, परंतु फायदा विकासाला झाला. 221 कोटी जे विकासकांना इतर लोकांना द्यायचे होते, त्याची गरज असणार नाही आता. म्हणजे कळत न कळत लघु कामले आणि इतर जी मंडळी आहे ती विकासकाचाच चोरून आडून काम करते आणि मी भगवान गरुड माझे सहकारी उघडपणे काम करतो, एवढाच फरक आहे. लघु कांबळे व तत्संबी मंडळी आहे ती विकासकाच्या बाजूने आहे असं माझं ठाम मत आहे. कारण ज्या तऱ्हेने ते उद्रेक व्हायला पाहिजे होता, ज्या तऱ्हेने कायद्याची लढायला पाहिजे होती, त्या तऱ्हेने समिती लढत नाही. कारण मी त्यांच्याबरोबर असताना वारंवार त्याला सांगत होतो, त्यांनी माझं ऐकलं नाही आणि उलटी कामं केली. सगळी उलटी कामं अशी केली की ती सर्व कामं रुपारेल बिल्डरच्या पथ्यावर पडली. आणि हे सगळं बघत असताना तुम्ही लक्षात ठेवा, सिद्धार्थ कॉलनीचा विकास हा रुपारेल बिल्डर करणारच. आता काल परवा त्यांनी एक पत्रक टाकलंय, त्या पत्रकामध्ये एवढं धांदात खोटं बोललेले आहेत की रुपारेल विकासकाचं एसआरएचं काम कुठल्याही तऱ्हेने बंद केलेलं नाही किंवा बंद करण्यास आलेले नाही. आणि मुळात एसआरएचा जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे महाराष्ट्रातील झोपडपट्टी पुनर्वसन कायदा आहे, ज्या विकासकाला एलओआय आणि इतर तत्सम परवानग्या मिळतात त्याचं विकास कामे थांबवलं जात नाही. गरुड साहेब, तुम्ही ज्या पत्राचा उल्लेख करताय त्या पत्राच्याच अनुषंगाने प्रश्न आहे की त्यामध्ये असं उल्लेख केलेला आहे की विकासकाकडून जी लँड कॉस्ट भरायला पाहिजे ती कॉस्टचे चेक बाउन्स झाले असा विरोधकांचा आरोप आहे. तर त्यावर तुम्ही काय आपलं मत मांडाल? मला हा मुद्दा फार मोठा नाही आहे आणि कायदेशीर पण नाही. विकासक ते कधी भरू शकतो, कारण विकासक महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे एसआरची घरं बांधतो अगोदर, त्यांची विकण्याची घरं बांधत नाहीत. ज्या दिवशी ते विकण्याची घरं बांधतील ना त्यावेळेला ते पैसे भरले तरी चालतात अशी माझी माहिती आहे. आता माझ्या महान मित्रांना काय माहीत नसेल का माहीत नाही, प्रत्येकाच्या घरात वकील आहेत कॉलनीमध्ये, आज त्यांना माहीत असायला पाहिजे. परंतु तरी सुद्धा लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे लोक करतायत, हे वाईट वाटतंय. लक्षात घ्या, विकासकाचं कुठलंही काम स्टॉप झालेलं नाही. सिद्धार्थ कॉलनीमध्ये आजही रोज एक दोन माणूस येतोय आणि करार करून जातोय. म्हणजे लोकांना पटले घेत जातोय का ते? आज 51% पुढे आज मेजॉरिटी झालेली आहे. सर्व घडामोडी आपण पाहिल्यात. त्यानंतर आज आत्ताच आपल्याला सिद्धार्थ कॉलनीतील एक शून्य घरधारक आणि एक नागरिक ज्यांनी रुपारेल विकासक यांच्याकडे आपला ताबापत्र दिलेलं आहे, आज ती गेले 3 वर्ष भाड्याने एका ठिकाणी राहत आहेत. त्यांच्याकडे काही अडचण येते का, त्यांना विकासाकडून काही त्रास दिला जातो का, हे देखील आपण जाणून घेऊ. अमोलजी, आम्हाला सांगा की नक्की किती वर्षापासून तुम्ही आपल्या घराचा ताबा दिला आणि आज तुम्हाला वेळोवेळ तुमचं भाडं मिळते का? जय भीम. घर दिलंय आम्हाला आणि भाडं पण आहे ना समोरच्या माणसाला
व्यवस्थित पोचतं. म्हणजे तिसरं वर्ष, आता चौथं वर्षाचं भाडं त्याला देणार आहे. म्हणजे भाडं तुम्हाला व्यवस्थित मिळतंय, रेग्युलर मिळतंय. परंतु आज तुम्ही सिद्धार्थ कॉलनीतलं एकंदरीत वातावरण पाहिलं तर काही वेगवेगळे पत्रव्यवहार लोकांमध्ये पाठवले जातात, मेसेजेस टाकले जातात, लोकांमध्ये अफवा पसरवली जाते. ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे हे सगळं नाही, सगळं पैशासाठी चाललंय. आणि लोकेशबाईंना ना फोन कुणाचे येतात ना, मी आता नाव सांगत नाही, भरपूर लोकांचे फोन येतात, कार्यकर्त्यांचेच फोन येतात. माझी एक विनंती आहे, गलीतले झगडे बंद करा आणि विकासाच्या वाटेला जावा. तुमचं घर पात्र झालंय का? तुम्हाला आज कशी सुरक्षित वाटतंय की तुमचं घर पात्र झालंय? तुम्ही भविष्यात जे स्वप्न पाहताय ते तुम्हाला पूर्ण होण्याच्या दृष्टीने तुम्हाला सगळं दिसतंय का? बघा, माझं घर पात्र झालंय. आणि दुसरी गोष्ट, लोकांचं पण झालं, आज लिस्ट लागलेली आहे, अजून आम्ही लावली नाही. ते भरपूर लोकांचे पात्र झालेले आहे. बोला. या सिद्धार्थ कॉलनीतील सर्वसामान्य घरधारकाला, शून्य घरधारकाला तुम्ही काय आव्हान कराल? घरघालकांना एवढंच आव्हान करेल, तुम्ही लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही मग आपल्या घराकडे लक्ष द्या आणि ॲग्रीमेंट भरायला इकडे यावे त्यांनी. धन्यवाद अमोलजी.